हीच मागणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या तर्फे, ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या तर्फे आम्ही हेच मागणी करण्यासाठी आलो आहोत की आता सध्या महिलांचा महाराष्ट्रामध्ये महिला आहेत, तरुणी आहेत, यांचा प्रश्न, महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार ऐरणीवर आलेला आहे. आता काही दिवसापूर्वी भाईंदरला एका तरुण मुलीला भर रस्त्यामध्ये चाकूने तिच्यावरती वार केले, तिची हत्या करण्यात आली. आता पोर्शे प्रकरण आहे हिट अँड रनचं पुण्यातलं, त्याचं काही झालं प्रकरण, पण ते पण संथ गतीने चालू आणि आरोपी मोकाट फिरतायत. म्हणजे कोणाचं इथे काय कोणाला पायपोसच राहिला नाहीये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून. आणि कालचं जे हे प्रकरण आहे, आपली ही नाकवा, कावेरी नाकवा, तिला तर उपनेते राजेश शाह आणि त्याचा मुलगा तो मिहीर मुजोर मुलगा, त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं. बरं तो थांबला असता, तिला जर हे केलं तर तिचा जीव वाचला असता. पण अशा या धनिक मुलांना, असे मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचं हे त्यांचं पाठराखण केली जाते, त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की यांच्या सगळ्या आरोपांवरती पांघरून घातलं जातं. तर इथे कुठेतरी चाप बसला पाहिजे, या लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. असं एखादा फाशीची शिक्षा झाली तर पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या सगळ्या घटनांवरती चाप बसेल, अन्यथा काही चाप बसणार नाही. हे असंच स्लो ट्रॅकवर चालत राहील. थोड्या दिवसांनी हे आरोपी मोकाट फिरतील आणि हे असंच चक्र, दुष्टचक्र चालूच राहील. ह्यांना कुठेतरी चाप बसण्यासाठी ज्या फास्ट ट्रॅकनी मुख्यमंत्री, ज्याचं सत्ता आहे, त्यांनी त्याच्यावरती पाठपुरावा करायला पाहिजे. अशा लोकांना कठोर शासन कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तेव्हाच पुढे. नाहीतर मग नपेक्षा त्या आरोपींना आमच्या जनतेच्या हातात द्या, ते त्यांना योग्य ते शासन देतील. ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला आणि लवकरात लवकर ह्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र झालो.